SSCGडी भरती 2024 महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्राचा SSCGडी भरतीचा कटअप लागला आहे। पुरुष उमेदवारांचा आणि महिला उमेदवारांचा कॅटेगरीनुसार कटअप किती गेला आहे फायनल हेच तुम्हाला सांगणार आहे। तर पहा BSFचा जो महिला उमेदवारांचा कटअप गेला EWS कॅटेगरीचा तर हा 107 वर गेलेला आहे आणि BSF मध्ये OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा 109 वर गेला आहे। हा जो कटअप महिला उमेदवारांचा आणि पुढे तुम्हाला पुरुष उमेदवारांचा दाखवणार आहे। त्यानंतर BSFचा SC कॅटेगरीचा महिला उमेदवारांचा कटअप 110 वर गेलेला आहे। BSF मध्ये ST कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कटअप 196 वर गेलेला आहे। BSF मध्ये ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कटअप 110 वर गेलेला आहे। CISF मध्ये तो कटअप गेला आहे। CISF मध्ये EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा 113 वर कटअप गेलेला आहे। CISF मध्ये OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कटअप 115 वर गेलेला आहे। CISF मध्ये SC कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कटअप 16 वर गेलेला आहे। CISF मध्ये ST कॅटेगरीचा जो कटअप आहे 103 वर गेलेला आहे। CISF मध्ये ओपन कॅटेगरीचा कटअप 125 वर गेलेला आहे। त्यानंतर CRPFचा तुम्ही बघू शकता CRPFचा EWS कॅटेगरीचा 112 वर कटअप गेलेला आहे। CRPFचा ओपन कॅटेगरीचा कटअप 120 वर गेलेला आहे। त्यानंतर ITBPचा जो कटअप आहे तर हा ITBPचा EWS कॅटेगरीचा 109 वर कटअप गेलेला आहे। महिला उमेदवारांचा OBC कॅटेगरीचा 108 वर गेलेला आहे। ITBPचा SC कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कटअप 109 वर गेलेला आहे। ITBPचा ओपन कॅटेगरीचा कटअप 111 वर गेलेला आहे आणि ITBPचा ST कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कटअप 96 वर गेलेला आहे। त्याचबरोबर पहा महाराष्ट्रातील पुरुष उमेदवारांचा जो कटअप आहे तर हा आता पुरुष उमेदवारांचा कटअप आहे। तर पुरुष उमेदवारांचा कटअप तुम्ही बघू शकता किती गेला आहे। तर महाराष्ट्राचा जो कटअप आहे हा आसाम रायफलमध्ये पहा 130 वर गेलेला आहे EWS कॅटेगरीचा। आसाम रायफलमध्ये OBC कॅटेगरीचा 130 वर कटअप लागला आहे। आसाम रायफलमध्ये SC कॅटेगरीचा 127 वर कटअप लागला आहे। आसाम रायफलमध्ये ST कॅटेगरीचा 114 वर कटअप गेलेला आहे। आसाम रायफलमध्ये ओपन कॅटेगरीचा 118 वर कटअप लागलेला आहे। BSF मध्ये EWS कॅटेगरीचा 123 वर कटअप लागलेला आहे। BSF मध्ये OBC कॅटेगरीचा 124 वर कटअप लागलेला आहे। BSF मध्ये SC कॅटेगरीचा 119 वर कटअप लागलेला आहे। BSF मध्ये ST कॅटेगरीचा 109 वर कटअप लागलेला आहे। BSF मध्ये ओपन कॅटेगरीचा 124 वर कटअप लागलेला आहे। CISF मध्ये एक सर्व्हिसमॅनचा कटअप फक्त 45 वर लागलेला आहे। CISF मध्ये EWS कॅटेगरीचा कटअप 133 वर लागलेला आहे। CISF मध्ये OBC कॅटेगरीचा कटअप 134 वर लागलेला आहे। CISF मध्ये SC कॅटेगरीचा कटअप 130 वर लागलेला आहे। CISF मध्ये ST कॅटेगरीचा कटअप 118 वर लागला आहे। CISF मध्ये ओपन कॅटेगरीचा कटअप 136 वर लागलेला आहे। त्यानंतर पहा CRPFचा जो कटअप आहे CRPFचा कटअप OBC कॅटेगरीचा 126 वर लागलेला आहे। CRPFचा EWS कॅटेगरीचा कटअप 125 वर लागला आहे। CRPFचा SC कॅटेगरीचा कटअप 121 वर लागलेला आहे। CRPFचा कटअप ST कॅटेगरीचा 110 वर लागलेला आहे। CRPFचा ओपन कॅटेगरीचा कटअप 127 वर लागलेला आहे। ITBPचा जो कटअप आहे तर हा EWS कॅटेगरीचा 125 वर लागलेला आहे। ITBPचा OBC कॅटेगरीचा कटअप 126 वर लागलेला आहे। ITBPचा SC कॅटेगरीचा कटअप 122 वर लागलेला आहे। ITBPचा ST कॅटेगरीचा कटअप 110 वर लागलेला आहे। ITBPचा ओपन कॅटेगरीचा कटअप 128 वर लागलेला आहे आणि SSBचा पहा तुम्ही SSBचा कटअप EWS कॅटेगरीचा 133 वर लागलेला आहे। SSBचा OBC कॅटेगरीचा कटअप 134 वर लागलेला आहे। SSBचा SC कॅटेगरीचा कटअप 130 वर लागलेला आहे। SSBचा ST कॅटेगरीचा कटअप 118 वर लागला आहे। SSBचा ओपन कॅटेगरीचा कटअप 134 वर लागलेला आहे। आसाम रायफल AR मध्ये जर पाहिलं आपण आसाम रायफल तर पहा आसाम रायफलचा OBC कॅटेगरीचा जो कटअप आहे हा 92 वर लागलेला आहे आणि आसाम रायफलचा ST कॅटेगरीचा जो कटअप आहे तर हा या ठिकाणी 96 वर कटअप लागलेला आहे। त्यानंतर BSFचा पहा तुम्ही BSF मध्ये EWS कॅटेगरीचा फक्त 60 वर लागलेला आहे। BSF हे दुसऱ्या राज्यातलं आहे, ठीक आहे। तर एवढा कटअप या ठिकाणी महाराष्ट्रात गेला, तुम्हाला महाराष्ट्रात दिसत असेल या ठिकाणी एवढाच कटअप गेलेला आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तर थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय भारत।